मजा गेली खूप. अगं मम्माने तो सिंगापूरवरून मागवले कझन्सकडे. हो म्हणजे आम्ही फक्त इम्पॉर्टंट कपडेच घालतो. स्टँडर्ड आहे ना. हो ना, नाही तर आम्ही जय तुळशी बाला. एवढं वाईट नसतं बरं का, उलट चांगलं फॅशन असतं तिथे. फॅशन तुम्ही ना फॅशन म्हणता. ओ गॉड. मम्मा हा मम्मा मला भूक लागलीये. मम्मा चहा दे ना. काय गं बाई? किचन मध्ये पण नाही. मम्मा बोल बोल. मम्मा मम्मा मला भूक लागलीये. अगं बाळा, मला सुद्धा वेळ नाही. किटी पार्टीला जायचंय की नाही? एक काम कर ना, स्विगीवर मागव बरं काहीतरी. ए तू सॅमचा टिंगरचा फोटो बघितलास? कसला डॅशिंग दिसतोय तो. शट अप, काही नाही यार, ही इज डम. त्यापेक्षा तू करणला फॉलो कर ना इन्स्टावरती, त्याची पण फोटोग्राफी छान आहे. स्नेहा, पूर्वा, अगं जरा बघा बघ कोण आलाय. गाईज तुमच्या फालतू गप्पा बंद करा. आपल्याला खायला नको. स्नेहा, काय मुली आहेत या? काय करताय? काही नाही यार, फक्त व्हेज. मी नाही खात नॉनव्हेज वगैरे तुझ्यासाठी. काही मागव यार, नमस्कार ताई. अरे मधु, तू? हो मीच. बरीच वर्ष झाली भेटायला, म्हटलं चला भेटून यावं. अरे हो, पण आता? हो. थांब मी आणते विचार. फार साधी गोळी असली तर दाखवू नकोस. राम आणि भरतला पण आणलंय भेटायला बरोबर. नमस्कार आत्या. नमस्कार आत्या. हे मम्मा तुला काय खायला मागू? अरे ही पूर्वा इतकी मोठी झालीस. वा. नमस्कार पूर्वाताई. राम राम. हाय. आत्यो. हो हो, या ना या. अरे पोरांनो, माझा तुम्ही फक्त रामरामच केला. नमस्कार आत्या. नमस्कार. ही पूर्वानं मला ओळखलं दिसत नाही वाटत. अगं हा माधव मामा, सासवड गावात राहतो तो हा माधव मामा. हो या मी या. तुम्ही बसा ना, बसा बसा. तुम्ही बसा ना, आलेच मी. बाबा, पोरगी जर आगाव दिसती, पोरीला पाया पडायला वगैरे शिकवलं नाही वाटतं. असू दे रे, असू दे. मम्मा हे कशाला आलाय? मी तुला सांगितलं होतं ना आज आम्हाला गर्ल्स पार्टी करायची म्हणून. हो, मला तरी तुझी माहिती होतं. काही कल्पना होती का? मग आता? आता बघू, काहीतरी सोल्युशन काढूया. तू कशाला बडबड करते? अरे यार. अगं असं नाही लावायचं ते. मग कसं लावायचं? थांब दाखवत. मला माहिती का कसं लावायचं. ए कुठे? अगं एक मॅगझिन आहे, त्यामध्ये दीपिकाचा जसा लुक आहे ना तसाच मला हवा. ओके हा. गडबड करू नकोस. मी बघते म्हणलं ना. बाबा, हे काहीतरी वेगळंच दिसतंय. या लोकांना आपण आल्याचा आनंद झालेला दिसत नाही. असू दे, असू दे. ओ कोण तुम्ही? असे घरात काय घुसलाय? अगं अगं. काही अक्कल आहे की नाही? अगं स्नेहू, असं काय करतेस? अगं हे तुझे सासवडचे मामा आहेत, माधव मामा. ओ सॉरी. अरे तिने खूप दिवसांनी तुला बघितलं ना, म्हणून ती अशी म्हणाली. अच्छा. आणि काय रे, तू तरी असा कसा काय आधी आलास? फोन बिन नाही का करायचा? म्हणजे कसं आहे, आज आम्ही सगळेच बिझी आहोत. आज कसं आहे, आज आम्हाला पार्टीला जायचंय आणि या मुलींना पण घरात पार्टी आज. अच्छा. हा, म्हणून म्हणजे असं अचानक. आत्या, आता आम्ही शहरात येणार आहोत शिकायला. म्हणजे ऍडमिशन वगैरे झाली कॉलेजमध्ये, पण तरी पण शहरात आम्ही नवीन आहोत ना अजून. म्हणून विचार केला की आपल्या माणसाला भेटून यावं म्हणून खास आलो होतो. आणि अजून मी एक हे स्पेशल बघ माधव, तू मला तुझं कारण काहीही सांगू नकोस. आणि आता जर आम्ही तुझ्याशी बोलत बसलो ना, तर आमचे सगळे प्लॅन फेस करतील. म्हणून तू परत केव्हा तरी ये. चालेल. चालेल. ए चला का मुलीनं, पळा पटकन आवरायला घ्या. पण मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. हा, चहा तरी घ्यायलाच लागेल. अगं नको. ठीक आहे, पण मी तुम्हाला काहीतरी कोल्ड घेऊन येते. आलेच मी. हो ना अचानक आले आज. पण तुम्ही त्यांना कधी भेटायला नाही गेलात.
शी गावाकडे काय जायचंय? ठीक आहे ते जाऊ दे, पार्टीसाठी गाडी करू. हे तुम्ही मला सांगा मी काय म्हणतो. How are you? हाय आय एम फाईन. Okay, are you on the way for the party? नो नो, अगं काय सांगू, माझा भाऊ आलाय गावाकडनं. अचानक? हो ना, या गावाकडच्या लोकांना काही समजतं का गं? धाडकन येऊन दारात उभे राहतात. But don't be late, यार. नाही नाही, मी पोचते वेळेत, तू जरा मॅनेज कर. Okay, okay. ओके बाय. ताई, खरं तर खूप अपेक्षेनं मी शहरात आलो होतो. इतक्या वर्षांनी आपण भेटलो, वाटलं होतं निदान 4 वाक्य प्रेमानं बोलशील, आपुलकीनं आपल्या गावाकडल्या घराबद्दल चौकशी करशील, तुझ्या दादा वहिनीबद्दल काळजीने विचारशील. पण घडलं काहीतरी विपरीतच. माझ्या पोरांना शहरात पुढे शिकायचं होतं. तू शहरात राहतेस, ते दोघे तुझ्या घरी राहायला येणार नव्हते. त्यांना फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. त्यांना मोठेपणाने 4 शब्द अनुभवायचे सांगशील असं वाटलं होतं, पण त्यालाही तुला वेळ मिळाला नाही. तुझ्या मुली आणि माझी पोरं खरं तर भावंड, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काही प्रेम किंवा आपुलकी आहे किंवा तुम्ही त्यांना साधं ओळखता असंही वाटलं नाही. तुम्ही सगळे तुमच्या विश्वात आणि तुमच्या पार्ट्यांमध्येच गुंतलेले असता. आपण सख्खे भाऊ बहीण. लहानपणी तुझी मी किती काळजी घ्यायचो, तूही किती प्रेम करायचीस माझ्यावर. ते भावा बहिणीमधलं प्रेम आता राहिलं नाही. तू शहरात येऊन पूर्ण बदलूनच गेलीस. आज राखी पौर्णिमा होती हे तू विसरलीस. तुझ्याकडून फक्त 2 प्रेमाच्या शब्दांची अपेक्षा होती. असो, आणलेली ओवाळणी ठेवून जात आहे. लहानपणी आपल्या अंगणातल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा तुला खूप आवडायच्या, हे लक्षात ठेवून आणले. तुझ्या गावठी भावाकडची ही भेट आवडली तर जपून ठेव. आणि तुला तुझं जुनं प्रेम आठवलं तर तुझ्या मुलींना घेऊन गावाला सगळ्यांना भेटायला ये. आपण सगळे मिळून चिंचा खाऊ. आम्ही पण तुमची वाट बघतोय. तुझा मधू. स्नेहा, पूर्वा, चला पटकन बॅगावरा. उद्या आपल्याला लगेच सासवडला जायला निघायचे.